हाय फ्रेंड्स, आम्ही जात आहोत शिर्डी ट्रिपला। ट्रेनमध्ये बसल्यास आम्ही रील्स काढल्या. नंतर आम्ही नगरसूलला उतरलो. डायरेक्ट गाडी नसल्यामुळे आम्हाला तिथून नंतर दुसरी गाडी घेऊन शिर्डीला जावं लागलं. 4:11 झाले ते आम्हाला तिथपर्यंत पोहोचायला. नंतर झालं आमच्या रील्स काढणं सुरू. तिथे एक रील काढली. नंतर चाललो आम्ही शिर्डीला. ह्या लाईनला सगळे ट्रकच दिसत होते. मोठा हायवे असल्यामुळे इकडे सगळे ट्रकच होते. छोटी गाडी एक पण दिसत नव्हती. कदाचित एखादी दिसायची फक्त. त्यानंतर मिस्टर पण तिकडेच गेलेले होते. मी कॉल केला तर जवळच होते. मग नंतर येऊन भेटले आणि तिकडं आमची गाडी. आमचं पण ट्रकच आहे. भक्तिनिवासवर गेल्यास तिथं रूम भेटेपर्यंत बसलो. रूम भेटल्याच्या नंतर आवरल्यास फोटोशूट स्टार्ट झाला आमचा. नंतर आम्ही खाली गेलो. ही आहे नीलो, अनिता, भाभी, तिचे मुलं आणि कार्तिकी, संध्या, गायत्री, ह्या काकू, जयाताईची आई, जयाताई, भाभीची मुलगी, मोठी मुलगी, नंतर शीतलताई आणि श्रद्धा. नंतर आम्ही भक्तिनिवासच्या खाली गेलो. आम्ही आज जाणार होतो वेट अँड जॉयला. हा त्यांनी बँड दिला तिकीट काढल्याच्या नंतर आम्हाला बांधायला. आणि तिथून डायरेक्ट पार्कमध्ये. मध्ये गेल्याच्या नंतर खूप एन्जॉय केला आम्ही. खूप मस्ती चालू होती. खूप पब्लिक असल्यामुळे कोणाचं कोणाकडे लक्षच नव्हतं. सगळे आपल्या आपल्या नादात होते. नंतर तिथेही आम्ही थोड्याशा रील बनवल्या. डान्स करत होतो. खूप मस्ती केली आम्ही तिथे. शीतलताई आणि मी थोडंसं बिझनेसपासून दूर, बाकीच्या सुद्धा घरच्या व्यापापासून, सगळ्या जिम्मेदारीपासून एकदम दूर, थोड्या दिवसासाठी का होईना. आणि वर्षातून एखादी तरी ट्रिप झाली ना, थोडंसं फ्रेश माइंड होऊन येते. त्या जयाताई, शीतलताई, मुलीही इकडं रील्स बनवत होत्या. नंतर आम्ही ट्यूबवर बसून पाण्यात तरंगलो. त्याच्यानंतर राईड केल्या. खूप मस्ती, खूप एन्जॉय केला. ज्या ट्रिपला आले नाही त्यांना असं वाटत होतं की यांच्यासोबत गेलो असतंच तर बरं झालं असतं. सारखं सारखं ट्यूबवरून लांब लांब जात होतो. नंतर राईडकडे खूप पब्लिक असल्यामुळे आम्ही इकडं रील बनवत बसलो. त्याच्यानंतर खूप राईड केले. नंतर श्रद्धाची आणि माझी मस्ती. आणि हा आहे वॉटर पार्क. पूर्ण तर नाही घेता येत, जेवढा घेता येईल तेवढा व्हिडिओमध्ये घेतला. नंतर पार्क बंद झाला. थोडंसं बाहेर येताना तिथं पण थोडीशी शॉपिंग केली. रूमवर गेलो आणि झोपलो डायरेक्ट.
सकाळी आवरून आम्हाला दर्शनाला जायचं होतं. हे आहे तिथलं भक्ती निवास. खूप क्लीन ठेवतात दर्शनाच्या ठिकाणांची. हॉटेल्स रूम. नंतर लिफ्टने खाली गेलो आणि बाहेरचा व्ह्यू बघा, खूप सुंदर वाटत होतं. पूर्णीकडे सगळे सारख्याच रूम होत्या आणि सगळ्यांना बाहेर बसायला. नंतर कारंजे होते. रात्री तर खूप छान वाटत होतं तिथे. आम्ही निघालेलो आहोत दर्शनाला आता. खाली गेलो आणि बसचा वेट करत होतो. तिथून डायरेक्ट बस आहे दर्शनाला जायला. बस येईपर्यंत आमचे चाले फोटो क्लिक करणं. हा आहे जयाताईचा मुलगा. म्हणे माऊ तुझी ID सांग ना, आम्हाला पण बघायच्यात तुझ्या रील, तू पण आमच्या बघ. नंतर जयाताईची गुणगुण आणि श्रद्धा ह्यांचं दोघीचं काय चालू होतं की त्यांनाच माहिती. नंतर माझ्याकडे आले आणि मला फुल देती. म्हणती माऊ तुझ्या ड्रेसवर मॅच होते हे. नंतर आमचे दर्शन झाले. तिकडं मोबाईल अलाउड नसल्यामुळे तिकडल्या क्लिक झाल्याच नाही. नंतर आम्ही भोजनालयात गेलो महाप्रसाद घ्यायला आणि ओमकारला खूप भूक लागलेली होती. आता खुश झालेला आहे. तिकडेही खूप क्लीन होतं. नंतर झाले आमचे वाडेपर्यंत क्लिक घेणं स्टार्ट. फोटो आणि रील काढणं सोडायचं नाही. हा तिथला महाप्रसाद. खूप छान जेवण होतं तिथलं पण. नंतर आम्ही जेवण केले. भात, पोळी, भाजी आणि शिरा. जेवण झाल्याच्या नंतर बाहेर आलो. आम्ही सगळ्या लेडीजच होतो, मुली. आणि नंतर आम्ही शॉपिंग केली. आणि ही डॉल पाहताच मला वाटलं की माझ्या पण मुलीला डॉलच घ्यावा. नंतर माझ्या मुलीला, भावाच्या मुलीला, बहिणीच्या मुलीला, जावाच्या मुलीला मी 4 डॉल घेतल्या. माझ्या मुलीचा बड्डे असल्यामुळे तिला खूप मोठी घेतली. आणि नंतर ती डॉल सगळ्यांनाच आवडायला लागली. सगळ्यांनी घेऊ व्हिडिओ, फोटोज क्लिक केले. आणि नंतर श्रद्धा म्हणते की ताई ही डॉल मीच घेऊन जाते, तू तुझं सामान घे फक्त. तिला काय कोणी सोडतच नव्हतं डॉलला. बाकी छोट्याल्या 3 होत्या पण त्यांना कोणीच घेतलं नाही. नंतर गाडीत बसलो आणि गाडीमध्ये जातानाही आम्हाला जागा होती भरपूर आणि येतानाही होती. गर्दी असली की प्रवास चांगला जातच नाही. गर्दी नसल्यामुळं खूप एन्जॉय केला आम्ही, रील्स काढल्या. आणि फायनली आमची शिर्डी ट्रिप सक्सेसफुल.
कंप्लीट झालेली आहे.